डॉक्टर 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 अरे बापरे, आले आले. अरे आले रे, किती वेळ बेल वाजवायची. अरे बेंद्रेबाई तुम्ही होय, मला वाटतं डॉक्टर आले. अगं काय गंमत झाली माहिती का सीमा, माझ्या मुलांना ना काल नवीन सायकल आणली होती. ती कशी आहे हे बघायला मी निघाले हो सकाळीच. नाही पण नको, नाही पण हो, मी तुला ही सगळी गंमत निवांतपणेच सांगते. चल चल चल. अगं ये. अगं अगं तू उभी का, तू बस नाही था. बेंद्रेबाई काय गंमत झाली माहिती का सीमा, मी ना अशी सायकल वरून जात होते, तेवढ्यात मला तुझा नवरा दिसला. मी त्याला हाक मारली, डॉक्टर. काय गंमत झाली माहिती का, बाईची हाक ऐकून तुझा नवरा जो पळत सुटला. बेंद्रेबाई तुला एकच सांगते, तू अगदी लकी आहेस बाई. अगदी धुतल्या तांदळासारखा नवरा मिळालाय तुला. कुठल्या बाईकडे बघणं नाही, नाहीतर काय पुरुष असतात एक एक. बेंद्रेबाई माझ्या डॉक्टरांना 8 वाजता हॉस्पिटलमध्ये पोहोचायचंय. ऑपरेशन आहेत 2. मला ब्रेकफास्ट तयार करायचा आहे त्यांचा. बघावा तेव्हा तू आपली कामात असतेस. सकाळी आलं तरी काम, संध्याकाळी आलं तरी काम. तरी बरं दोन्ही मुलींना माहेरी ठेवलंस म्हणून, नाहीतर बघायलाच नको होतं. धन्य आहे बाई तुझी. हो ना, कटाव कटाव. अरे तोच प्रयत्न चाललाय. कसला प्रयत्न तुम्हाला लगेच. बेंद्रेबाई मी आज जाते कामाला, तुम्ही गेलात ना तरी चालेल. मग आता तुम्ही जातच नाही तर तुला मी काय सांगत होते माहितीये का, ती मांडकुताईंची बीना आहे ना, डॉक्टर झालेली, MBBS ला फर्स्ट क्लास पास झालेली. ती म्हणत असते अति घरकामामुळे स्त्रियांच्या मेंदूवरती परिणाम होत असतो. तसा तुझ्या भेजावर झालेला दिसतोय, म्हणून अशी गोंधळल्यासारखी वागतेस तू. तेव्हा आधी असं कर, डोक्यावर ठेवण्यासाठी पाण्यात भिजवून एक टॉवेल. येस टॉवेल. आले आले. ती पिढा अजून बाहेर आहे ना, यंदा तरी जायचं वाटत नाही मला. तिला मार गोळी. ती लिस्ट दुर्गा मेडिकल द्यायला सांग. हो आणि दुसरं, बँकेत गेलीस तर सगळे बँक बुक अप टू डेट करून आण. हो. फॉर्म फिट. कसला फॉर्म? इन्कम टॅक्स रिटर्नचा फिट. तो मी मागून घेईन. अरे हो, दिनेशचा फोन आला होता. तो 8 वाजेपर्यंत इकडेच येतोय. त्याच्या गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. हाऊ स्वीट. हाऊ स्वीट ऑफ यू असं म्हणायचं तुम्हाला. बरं आपल्या बछाड्यांना पत्र लिहिलंस? लिहिली ना, दोघींना 2 सेपरेट. गुड. असं पाहिजे. बहादूर बेंद्रे उठा. एवढ्या रात्री कोण आले जरा बघा. उठा उठा. आता उठा की नाही. मॉर्निंग. गुड मॉर्निंग सीमा भाभी. डॉक्टर 5 मिनिटात चहा घेणार? हो नाही घेतला असता पण आता नको. मधू. येस. दिनेश आला रे. कमिंग.
अय्या डॉक्टर, तुम्ही कधी आलात? तुम्ही झोपला होतात ना तेव्हा. आणि एक महत्वाचं, दादाचं पत्र आलं तर मला हॉस्पिटलमध्ये कळव. काय रे हे टायचं. थँक्यू. चला, उशीर होतोय. हा हा, चला. अय्या सीमा, तुला बिनाची गंमत सांगायचीच राहून गेली. पुन्हा केव्हा तरी सांगितलीत ना तरी चालेल. अगं ऐक तर खरी. अगं ती बीना आहे ना, तिचा सध्या प्रेमभंग झालेला आहे. हा, तर ती चेंज ऑफ प्लेस म्हणून माझ्याकडे राहायला येणार आहे. तर मी काय म्हणत होते, समज ती तुझ्या नवऱ्याच्या हॉस्पिटलमध्ये असिस्टंट म्हणून राहिली तर? डॉक्टर आहे, हुशार आहे, तुझ्या नवऱ्यालाही मदत होईल की नाही? हे तुम्ही मधुला हॉस्पिटलमध्ये जाऊनच विचारा ना. आपण यांना घेऊन आलात का? नाही, मी हिला घेऊन आले. अहो तुम्ही मला ओळखलं नाही. मी सीमाची मैत्रीण आणि ही माझी भाची. भाची? हं. बराच फरक आहे. हं? बराच फरक पडलाय म्हटलं. आधी असं होतं, आता असं आहे. हो ना, काय करणार, मुका घेताना. मुका? हसताय का? एकदा भेटायला पाहिजे तुमच्या याला. ही काय जागा आहे का मुका घ्यायची? एक मिनिट, मी जरा बोलू. मी डॉक्टर बीना कर्णिक. मी डॉक्टर दिनेश कीर्तिकर, एनेस्थेटिस्ट. नाईस मीटिंग यू. मला डॉक्टर हिरवेना भेटायचे. अरे मग इथे का थांबलात? चला. तुम्ही सुद्धा नाही नको, मी इकडेच थांबते. नाकाला जरा. या लवकर या. सध्या आपण प्रॅक्टिस कुठे करता? 2 वर्ष नाशिकला एका हॉस्पिटलला अटॅच होतो. बर. सध्या तशी फ्रीच आहे. मग पुढे काय करायचं हे अजून, अरे मग इथे जॉईन व्हा ना. त्यासाठीच मी आले. रिअली? हो, आमचे सर एक्सलंट सर्जन आहेत. आमच्याकडे कामही भरपूर आहे. तुम्हाला कामाचा भरपूर एक्सपिरियन्स मिळेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू, सांगा. तुम्ही जर इथे कामाला आलात ना तर सगळ्यात जास्त आनंद होईल तुम्हाला. हा, कारण काय आहे, कंपनी जर चांगली असेल ना तर काम करायला खूप मजा येतो. आता समजा तुम्हाला माझ्या बरोबर काम करायचा चान्स मिळाला तर तुम्हाला खूप आनंद होईल ना. है ना? काय हसण्याची पद्धत नाहीये का तुमच्यात? एवढंच मला चालेल. बाय द वे, तुम्ही मला 5 ते 6 वर्ष ज्युनियर आहात. हो मग? नाही, मग म्हणजे असं की मी तुला अरे तुरे म्हणण्याचा अधिकार घेणार. कारण काय, मी जर तुला आहो जाओ म्हणायला लागलो तर तुझ्या वयाचा सुद्धा अपमान होईल आणि सौंदर्याचा सुद्धा. काय? एक मिनिट थांब, मी जरा जाऊन येतो.